सुट्टीची सकाळ थोडीशी निवांत असते, म्हणूनच काहीतरी वेगळा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी मी आदल्या दिवशीच थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली होती. यामध्ये मी 1 कप चण्याची डाळ घेतली, यानंतर 2 चमचे उडदाची डाळ घेतले, याबरोबरच 2 चमचे पोहे घेतलेत. जाड पातळ कोणतेही पोहे इथे घेतले तरी चालतील. डाळी आपल्याला एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायच्यात. तर एका बाउलमध्ये दोन्ही डाळी मी काढून घेतल्या. यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आणि याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि ह्या डाळी 5 ते 6 तासासाठी मी भिजत ठेवल्या होत्या. पोहे भिजत घालायची गरज नाही आहे. जेव्हा आपण डाळी वाटू तेव्हा आपण हे पोहे धुवून यामध्ये घालू. मला हा नाश्ता सकाळी बनवायचा आहे, तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी या डाळी भिजत घातल्या आणि रात्री हे मी वाटून घेणार आहे आणि वाटताना पोहे आपण वाटू. तर इथे पहा 5 ते 6 तासानंतर ह्या डाळी छान अशा सॉफ्ट झाल्यात. आता ह्या डाळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे पोहे मी धुवून त्यामध्ये घालते. तर इथे आता 2 बॅचेसमध्ये मी वाटणार आहे डाळी. तर अर्धी डाळ इथे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये आता हे पोहे पहा धुवून घेतलेत, छान सॉफ्ट झालेत, ते यामध्ये काढून घेऊया आणि आता कमीत कमी पाणी घालून ह्या डाळी आणि पोहे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे सगळी डाळ मी वाटून घेतले. पहा असं हे घट्टसर आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं. थंडीचे जर दिवस असतील तर हे छान फर्मेंट होण्यासाठी यामध्ये तुम्ही वाटताना पाव वाटी दहीसुद्धा घाला, म्हणजे फर्मेंटेशन छान होईल. मी यामध्ये आज दही घातले नाही आहे. तुम्हाला जर फर्मेंटेशन करायचं नसेल, इन्स्टंट रेसिपी करायची असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला रेसिपीमध्ये पुढे सांगेन. यामध्ये थोडंसं पाणी घालून मी असं पातळ करून घेतलं आहे. आता हे झाकून मी रात्रभर फर्मेंट करणार आहे. यासाठी उबदार ठिकाणी हे झाकून ठेवून द्यायचं आहे. तर इथे पहा मी हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि पहा हे फुगून वरती आलं आहे. मस्त अशी जाळी आली पिठाला. हे आता आपण मिक्स करून घेऊया. हे पीठ असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची एकत्र पेस्ट करून घातली तरी चालेल. यानंतर 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे. आपली रेसिपी छान सॉफ्ट होईल या तेलामुळे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. तर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर या सगळ्या पिठाची एकत्र मी आज रेसिपी बनवणार नाही आहे, म्हणून यातलं थोडंसं पीठ आता मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि जर तुम्हाला इन्स्टंट ही रेसिपी बनवायची असेल, फर्मेंटेशन करायला तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही पीठ वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आता आपण हिरवी मिरची, तेल हे सगळं साहित्य घातलं, ते सगळं साहित्य घातल्यानंतर 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून इन्स्टंट ही रेसिपी बनवू शकता. आता पहा ह्या सगळ्या पिठातलं मी थोडंसं पीठ काढून घेतलं. यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे पातळ करून घेते. आज आपण सुरती लोचो बनवतो आहे, तर यासाठी हे पीठ आपण तयार करून घेतो आहे. तर याचं पीठ असं थोडंसं पातळच असतं पहा. सगळ्या पिठाचं एकत्र जर तुम्हाला बनवायचं असेल तर सगळ्या पिठामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून तुम्ही बनवू शकता. मी यातलं अर्धं पीठ काढून घेतलं आहे, तर यामध्ये मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे. आपण हे उरलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी यापासून रेसिपी बनवू शकतो. आता आपण एक मसाला बनवूया. हा जो लोचो मसाला आहे, यामुळे ही रेसिपी आणखीनच छान लागते.
यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा काळी मिरीची पावडर आणि पाव चमचा जिरं पावडर घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मस्त असा आपला लोचो मसाला तयार आहे, जो आपण लोचोच्या वरती पसरवणार आहोत. हा लोचो मसाला तयार आहे. आता इथे एक मी प्लेट घेतले, तर ही प्लेट तेलाने घेतले, याला आपण तेलाने ग्रीस करूया. आणि हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे. हे जे आपलं पीठ आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातलं की लगेचच आपल्याला हे प्लेटमध्ये ओतून वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. इनो व्यवस्थित असं मिक्स करून घेतला. आता या प्लेटमध्ये हे पीठ काढून घेऊया. आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं. गरम पाण्यामध्ये मी एक स्टँड असा उलटा ठेवला आहे. तुम्ही घरातली एखादी प्लेट उलटी ठेवू शकता. यावरती पिठाची प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यावरती थोडासा लोचो मसाला पसरवून घेते. आता झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनटं वाफवून घेऊया. तर आपला लोचो वाफवून तयार होतो आहे. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतली. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. देठासकट घेतले. यानंतर पुदिना घ्यायचा आहे. पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर पाव चमचा जिरं घातलं. अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. यानंतर इथे पहा 2 चमचे मी जाड ज्या शेवया हे असतो तो घेतला आहे 2 चमचे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. ही चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही मस्त अशी चटणी लोचोबरोबर सर्व करण्यासाठी तयार करून घेतली आहे. तयार झालं आहे का पाहूया. तर इथे साधारण 12 मिनटं झाले आहेत. झाकण काढून पाहते मी. तर हा लोचो थोडासा सॉफ्ट असतो. हा ढोक्याप्रमाणे हार्ड होत नको आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपण सुरी इन्सर्ट करून पाहू. तर इथे पहा, याला सुरीला थोडंसं पीठ लागलं आहे. तर हा आपला लोचो तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हा लोचो आता आपण काढून घेऊया. तर हा आता सर्व करूया. तर याचे ढोक्याप्रमाणे पीसेस पडत नाहीत. तर हा पहा, चमच्याने सर्व करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेऊया. यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक शेव घालायची आहे. यावरती आता मी थोडंसं बटर घालते. तुम्ही शेंगदाण्याचं तेल घालू शकता. याबरोबर थोडासा कांदा आणि आपण जी चटणी तयार केली आहे तर हा मस्त असा आपला सुरती लोचो तयार आहे. थोडीशी पूर्वतयारी जर आदल्या दिवशी केली तर सकाळी झटपट असा हा वेगळा चमचमीत आणि चटपटीत नाश्ता तयार होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ढोकळा आपण नेहमी बनवतो, तर हा सुरती लोचो एकदा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.